खासदार ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उबाठाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. मागच्या दाराने खासदार झालेल्या ज्योतिबाई दुसऱ्यांना बांडगुल आणि गांडू म्हणण्यापूर्वी एकदा आरसा नीट बघून घ्या. एखाद्या झाडाच्या फांदीच्या आधाराने जगणाऱ्या परजीवी वनस्पतीला बांडगुल म्हणतात. महाराष्ट्राच्या राजकारणात खरे बांडगुल कोण आहे हे जनतेला चांगलेच माहिती आहे. दुसऱ्याच्या पक्षाच्या आणि चिन्हाच्या आधारावर राजकीय अस्तित्व निर्माण करणे, दुसऱ्यांच्या आमदार खासदारांच्या जीवावर पक्ष वाढवणे यालाच बांडगुलपणा म्हणतात. मागच्या दाराने खासदारकी मिळाली म्हणून वायफळ बडबड करू नका. एकदा मिंद्यांनाही आरसा दाखवा आणि स्वतःही आरसा बघा, असे सडेतोड उत्तर जयश्रीताई शेळके यांनी दिले. मागच्या दाराने खासदार झालेल्या ज्योतिबाई दुसऱ्यांना बांडगुळ आणि गांडूळ म्हणण्यापूर्वी एकदा आरसा नीट बघून घ्या. एखाद्या झाडाच्या फांदीच्या आधाराने जगणाऱ्या परजीवी वनस्पतीला बांडगुळ म्हणतात, पॅरासाइट म्हणतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं बांडगुळ किंवा पॅरासाइट कोण आहे हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. दुसऱ्याच्या पक्षाच्या आणि चिन्हाच्या आधारावर स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करणे याला बांडगुळपणा म्हणतात. दुसऱ्याच्या आमदार खासदारांच्या जीवावर स्वतःचा पक्ष वाढवणे याला बांडगुळपणा म्हणतात. आणि केवळ मागच्या दाराने खासदारकी मिळालीये म्हणून वायफळ बडबड करत बसू नका. या महाराष्ट्रातला खरा बांडगुळ कोण आहे ते सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. एकदा मेंढ्यांनाही आरसा दाखवा आणि तुम्हीही आरसा